लोभिवडी गावाला पुन्हा करणी करण्याचा प्रयत्न, श्रद्धा अंधश्रद्धेचा होतोय प्रसार। एकीकडे जादूटोणा सारख्या भंपक आणि निरर्थक समजल्या जाणाऱ्या गोष्टी समोर असताना कर्जतकरांवर काळी जादूची माया कायम असल्याचे दिसून येत आहे। तालुक्यातील दुर्गम भागात काही महिन्यापूर्वी लोभिवडी गावाच्या येशीवर अज्ञाताने देवदेवस्की करण्यात केल्याचा प्रकार समोर आला होता। पुन्हा त्याच गावात जाणाऱ्या रस्त्याच्या टोकावर भाज्या, लिंबू, गुलाल आणि त्यात लोखंडी पिलदार पट्टी लावून गावावर करणी करण्याचा हा प्रयत्न केला गेला असल्याची अंधश्रद्धा समोर आली। दरम्यान या प्रकरणाने लोभिवडीतील ग्रामस्थ पुन्हा भयभीत झाले आहेत। कर्जत तालुक्यातील लोभिवडी पाथरस ग्रामपंचायत हद्दीतील लोभिवडी येथे रात्रीच्या सुमारास गावात जाण्याच्या रस्त्याच्या येशीवर मुठभर माती टाकून त्यावर भाज्या, पिलदार लोखंडी पट्ट्या, जिरा, मोहरी, लिंबू सारख्या अनेक वस्तू जमा करून ठेवल्या होत्या। त्या भाज्यावर गुलाल आणि लिंबू 4 कोबनात कापण्यात आला होता। ओली माती बाजूला राख जाळण्याचा प्रकार दिसून येत होता। गावाच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार अज्ञाताने केल्याने सकाळच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांसमोर हा प्रकार उघड झाला। यामुळे येथील काही ग्रामस्थांच्या मनात वेगळेच काहूर माजले होते। हा प्रकार गावावर काळी जादू करून करणी करण्याचा प्रयत्न केला गेला की गुप्तधन मिळवण्यासाठी करण्यात आला म्हणून बोंबाबोंब होती। दुसऱ्या बाजूला या वशीकरण करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणून अंधश्रद्धा पसरली होती। या दरम्यान एकीकडे जादूटोणा सारख्या गोष्टीत काहीच तथ्य नाही किंवा या गोष्टी भंपक मांडण्यासाठी अनेक संघटना संस्था जनजागृती करत असताना मात्र दुसरीकडे कर्जत तालुक्यात या गोष्टी सरस होत असताना लोभिवडी येथील या प्रकरणाने ग्रामस्थ घाबरून गेले आहेत। काही वर्षापूर्वी लोभिवडी येथील स्मशानभूमीत अज्ञातांनी दफन केलेल्या मृतदेह जमिनीवर काढून फूल गजरा पसरवून मध्यरात्रीच्या वेळी पूजा केली गेल्याची काही ग्रामस्थ सांगतात। यावेळी येथील बाबा पुजारी पळून गेले। दरम्यान नरबळी सारखे प्रकार समोर असताना गावावर कोणी करणी केली नाही ना म्हणून लोभिवडीतील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत। दरम्यान आजही ग्रामीण भागात अशा अंधश्रद्धेचे जाळे ग्रामस्थांवर पसरलेले आहेत। त्यामुळे ग्रामीण भागात आजही भगताकडे जाणे, जादूटोणा केली म्हणून घरीच बसून राहणे हे या प्रकरणावर विश्वास ठेवून असल्याने ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे आहे। यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन पथक यांनी लोभिवडी गावात येऊन मार्गदर्शन केले। यावेळी जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद वराडे तसेच प्रकाश कांबळे, आकाश कांबळे, अभिजित वराडे तर पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे असेही सांगण्यात आले। काय घाबरायचं नाही, आम्हाला फोन करा, आमचा नंबर घ्या। निबोबान ठेवला तर माझ्या भीतीला मी जेवली नाही बाई, पाहिलं मी त्या फोटोत पाहिलं, जेवली नाही ती सकाळपासून, जेवली नाही। जेव्हा घाबरू नका, काय नाही। तर असा मेसेज आला पनवेलवरून की असं असं झालेलं आहे गावामध्ये। तर मला वाटलं बराच उशीर होईल म्हणून म्हटलं मी उद्या जाऊ, पण म्हटलं नाही, हे ताजं जाऊया। तर आम्ही तिघं इथं आलो। तर तुम्ही देवावर श्रद्धा ठेवता, श्रद्धा ठेवणं चूक नाही, श्रद्धा ठेवायला पाहिजे। आपल्या घटनेने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे उपासनेचं आणि धर्मपालनाचं। कोणी कुठल्याही धर्माचं पालन करू शकतो। कुठल्याही त्या नावानं कोणी जर फसवणूक करीत असेल, मग ती कुठल्याही प्रकारची असो, तर त्याला आम्ही आक्षेप असतो आमचा, तर त्या ठिकाणी आम्ही येतो। तर धर्मपालनाचं उपासनेचं स्वातंत्र्य प्रत्येकाला ज्याने त्याने करावी। परंतु आता कायदा झालेला आहे, तुम्हाला माहिती नसेल, परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक कायदा केलेला आहे 2013 साली। ज्या वेळेला डॉक्टर दाभोळकरांना ओळखता का तुम्ही? नाव माहिती आहे? नरेंद्र दाभोळकर हे समितीचे कार्याध्यक्ष होते।
आणि त्यांची हत्या झाली ती ह्याच्यासाठीच झाली की तर हा जो कायदा बनला आहे हा 2013 साली बनलेला आहे आणि त्या कायद्याचं PDF माझ्याकडे आहे. अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा ही अनिष्ट अघोरी प्रथा आहे. जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 सन 2013चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 30 त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तर हे सुद्धा त्यात येतं. असं करू नका. ज्या वेळेला तुम्ही जर का सापडले करताना तर कायद्यातून तुमची सुटका होणार नाही, त्याला जामीनसुद्धा होत नाही. तर हे लक्षात असू द्या आणि असं काम करू नका. याने काय होत नाही बरं का. म्हणजे आपण म्हणतो की चमत्कार असतो, तर चमत्कार नसतो. आम्ही त्याला सपशेल नाकारतो. आता वेळ झालेली आहे. मला जर हे आधी दुपारी वगैरे कळलं असतं तर मी तुम्हाला चमत्कार कसे केले जातात ते दाखवले असते. म्हणजे जे बुवा बाबा भगत मांत्रिक तांत्रिक हे कसे चमत्कार करतात ते सगळे चमत्कार आम्ही करून दाखवतो. नोटाचा पाऊस लोक पाडता की नाही, तर आम्ही सुद्धा तसा पाऊस पाडून दाखवतो. पण तसा पाऊस ते जे आहे नोटांचा पाऊस पाडणं हे सगळं खोटं आहे, लबाडी आहे, फसवणूक आहे. त्याच्यामध्ये खूप फसवणूक होते. तर आम्ही सगळं तुम्हाला करून दाखवतो. एक दिवशी मी येईन, आमची सगळी टीम घेऊन येईल आणि तुम्हाला कसं फसवणूक होते आपली ती करून दाखवू. ह्याच्यामध्ये कोणी कापूर जळता कापूर खातात की नाही माहिती आहे तुम्हाला. जळता कापूर खातात, तर तो सुद्धा आम्ही हातावर पेटवतो आणि तो तोंडात टाकतो. आम्ही घाबरत नाही. तुम्हाला सुद्धा करता येईल. म्हणजे तुम्ही सुद्धा ते करू शकता. अंगावर आग खेळवतो आपण, तर ती आगसुद्धा आम्ही खेळून दाखवतो. मुस्लिमामध्ये सवारी असते, सवारी माहिती आहे का. म्हणजे तुम्ही पेटते निखारे ठेवायचे, एक खड्डा खोदतात, त्याच्यामध्ये निखारे टाकतात, त्याच्यावरून त्या सवाऱ्या जातात. ते आम्ही सुद्धा करून दाखवू शकतो, करून दाखवतो. काय होत नाही, काय घाबरायचं नसतं. तर त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारणं आहेत, काही सायंटिफिक कारणं आहेत. तर त्या कारणाने म्हणजे कुठलीही एखादी घटना जर घडली, ज्या ज्या घटना आपल्या समोर घडतात त्या प्रत्येक घटनेला कारण असतं. त्याला म्हणतात कार्यकारणभाव, त्याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन. तर घाबरण्याचं काही कारण नाही. हे आम्ही स्वतः आमच्या हाताने भरलं. हे नारळ जर असं चांगलं असतं तर आम्ही इथंच फोडलं असतं, इथं आम्ही खाऊन दाखवलं असतं. लिंबू तुम्ही ताजे जर आलं असतं आम्ही इथं, त्यात लिंबू कापून त्याचा रस आम्ही पिलो असतो. घाबरण्याचं काय कारण, काही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही सगळे सुंदर, मला वाटतं बरेच सुशिक्षित दिसता इथं, चांगलं शिकलेलं आहे. पहिल्यासारखं नाही राहिलेलं आता. 4थी वेळ आहे. स्मशान भूमीमध्ये जास्त माणूस कोणत्या दिवशी घाबरतो स्मशानात जायला? अमावस्या. तुम्ही तुमच्या स्मशानाच्या इथं एक दिवशी कार्यक्रम ठेवा. आपण तिथंच जेवण बनवू, तिथंच जेवून तिथंच बसू रात्री 12च्या पुढे. सकाळपर्यंत सुद्धा आपण बसू शकतो. तर तुम्हाला मी एक सांगतो, भूत नसतं. काय भूत नसतं, काय घाबरायचं नाही. आपल्या मनात बिंबवलेलं आहे किंवा अमक्या ठिकाणी. आता समजा पूल आहे, इथं रहदारी कमी असते, मग एक अमकं झाड आहे, मग त्या झाडावर भूत असतं. आणि मग आपण जेव्हा जाऊ, अरे त्याचं भूत असतं बरं का, आपण घाबरतो. रात्रीच्या वेळेला तर घाबरूच, नक्की घाबरू. तर भूत नसतं. आणि हे करणी विरणी जादूटोणा काही नाही आहे. तर घाबरू नका. हा मोठा कायदा आहे. त्याच्यामध्ये आहे, माणूस आहे, बाई आहे, कोण असतील ते इथं ऐकत असतील. पण तुम्ही ह्या पुढे करू नका. जर का तुम्ही सापडले तर कायद्यामध्ये त्याला जामीनसुद्धा होत नाही. कायदा खूप कडक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी टाकतो हा कायदा.
याच्यावर तुम्ही ही भाजी घेऊन जा हे पुढे चौकशी करा करतो ना, हे पाठवतो ना आम्ही. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करू का नको? करा ना, आपण करू, उद्या करू. टोटल 3 जण आहेत. इथं असं सोडून